जागरूक रहा। हैदराबाद गॅझेटेर विरोधातली याचिका कोर्टानं फेटाळली। विनीत धोत्रेंची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत हायकोर्टानं फेटाळली याचिका। मराठा समाजाला जीआरचा काहीच फायदा नाही। नव्या जीआरनुसार एक तरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा। मराठा क्रांती मोर्चाचं सरकार आणि मनोज जरांगेंना आवाहन। गोपीचंद पडळकरांकडनं जयंत पाटलांवर खालच्या स्तरावर टीका। सांगलीच्या जतमध्ये बोलताना पडळकरांची जीभ घसरली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करणाऱ्या वोट चोरांना पाठीशी घालतायत। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। महाराष्ट्राच्या राजुरा मतदारसंघात 6,850 मतं वाढवण्यात आल्याचा राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचाही आरोप। मतचोरीचा केवळ आरोप होतोय, पुरावे तर दिले जातच नाहीयेत। ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, तिथंही ऐकलं नाही तर कोर्टात जा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सल्ला। आनंद दिघे सामान्यांसाठी जगले। खोट्या वृत्तीच्या लोकांना आनंद दिघे कधी कळणारच नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार। महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। कोल्हापुरात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। आगामी निवडणुका शरद पवार स्वबळावर लढणार का? चर्चांना उधाण। आणि अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडनं क्लीन चिट। नियमांचं कोणतंही उल्लंघन केलं नसल्यानं क्लीन चिट। जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप फेटाळले।